मी सनी निमण यांना विनंती करतो, या समारंभाला उपस्थित असणारे राज्य सहकारी शिखर बँकेचे मुख्य प्रशासक, नव्या केंद्रीय सहकार मसुदा समितीचे राज्य प्रतिनिधी, विद्या बँकेचे अध्यक्ष आदरणीय विद्याधर उर्फ बाळासाहेब अनासकर यांचा सन्मान आपण करावा. आदरणीय बाळासाहेब अनासकर यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. बाल्कनीमध्ये जरा गडबड चालू आहे. व्हॉलेंटियर्स मुलांना थोडं शांत बसवा. बाळांनो, ही बाळासाहेबांचं हे अध्यक्षीय भाषण आहे. महाराजांचं भाषण झाल्यावर काय बोलू महाराज, काय बोलायचं काय. आवाज कानात अजून गुंजतोय. तुम्ही 48 तास पाण्यावर आहात. आम्हाला 4 तास काहीतरी खाल्ल्याशिवाय जमत नाही. हा फरक आहे. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज विनायकरावांचा जन्मदिवस. माझ्या या मित्राला मैत्रीपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि सगळ्यात पहिल्यांदा हे जे सामाजिक कार्याचा वारसा सतत सुरू ठेवल्याबद्दल आपण सर्वजण सनी निमण यांचं मनापासून टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया. आज माझे गुरु इथं होते, माझे सर होते, मुजुमदार सर होते. आणि मुजुमदार सरांनी बोलताना सांगितलं की असा एक, जसा आपण उपवास करतो तसा एक उपवास करा की आठवड्यातनं 1 दिवस मोबाईलला शिवायचं नाही. आणि आज खरंच मी माझ्या सरांनी जो काय मला गुरुमंत्र दिला आहे, मी पुढच्याच आठवड्यापासून फनी तो प्रयत्न मी सुरू करणार आहे की आठवड्यातनं 1 दिवस रविवारी मोबाईल बंद करून ठेवायचा. त्यामुळे तुला बोलायचं असेल तर तुला स्वतः भेटायला आलं पाहिजे, मोबाईलवर मी बोलणार नाही. आज असं आहे, सरांनी सांगितलं मगाशी की मनुष्याच्या जीवनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा हे 3 खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. आणि सरांनी बोलता सांगितलं की आधुनिक काळामध्ये त्यामध्ये 2 गोष्टींची भर पडायला पाहिजे. ते म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. तेव्हा पूर्वीच्या काळामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आणि आता मात्र अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या 4 गोष्टींना महत्त्व प्राप्त झालं आहे. कुणी किती शिकावं हे त्याची जी कुवत असेल, त्याची इच्छाशक्ती असेल, आणि बऱ्याच वेळेला आर्थिक परिस्थिती पण त्याच्याकडे नसेल तर शिकण्याची इच्छा असूनही त्याला ती शिकता येत नाही. अशा लोकांना योग्य त्या परिस्थितीत, योग्य त्या वेळेला आपण आर्थिक मदत करून त्या लोकांचा उत्साह जो वाढवता, त्याबद्दल सनी निमण याचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आज अनेक जण वक्त्यांनी भाषणं केली, पण मी या मुलांकरता बोलणार आहे. आज ही जी मुलं इथं आहेत ज्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे, मी पण एक अत्यंत गरिबीतनं आलेला एक विद्यार्थी आहे. परंतु शिक्षण घेतल्यानंतर आज या विद्यार्थ्यांची जी काही निवड झाली आहे, आपण यांना गुणी विद्यार्थी असं म्हणतो, कारण तो यांचा सन्मान आहे, तो यांचा सत्कार आहे. या गुणी विद्यार्थ्यांची निवड मला वाटतं त्यांच्या गुणांवर झाली, त्यांच्या मार्कांवर झाली. त्यांचे गुण ही त्यांची मार्क आहेत, आज त्यांची निवड त्यांची झाली. पण उच्च शिक्षण घेतल्यानंतर ज्यावेळी हे समाजामध्ये वावरतील, त्यावेळी या गुणी विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख जर पाहिजे असेल तर त्यांच्यामध्ये नैतिकतेचा अभाव असू नये ही प्रामाणिक इच्छा आहे. कारण मला आठवतं, मी गोष्ट रिझर्व्ह बँकेची हे इतिहास लिहित असताना 1944 साली
भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर सी.डी. देशमुख पुण्यामध्ये आले होते आणि सी.डी. देशमुख हे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या नामकरण समारंभाला आले होते. त्यावेळी त्याने एक भाषण केलं होतं. ते असं म्हणाले होते, उच्च शिक्षणाला जर नैतिकतेचं चिलखत नसेल ते उच्च शिक्षण काही कामाचं नाही. उच्च शिक्षण घेतल्यानंतर एखादा भारतीय वैज्ञानिक जर पाकिस्तानचा हेर बनत असेल तर त्या उच्च शिक्षणाला अजिबात किंमत नाही. उच्च शिक्षण घेतल्यानंतर देखील आपले आईवडील आजारी असताना ट्रम्पची पॉलिसी बदलली तर मला परत अमेरिकेला जायला मिळणार नाही, म्हणून जर मी माझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवत असेल तर त्या उच्च शिक्षणाला अजिबात किंमत नाही. त्यामुळे नैतिकता हे तुमच्या उच्च शिक्षणाचं चिलखत आहे. आणि सी.डी. देशमुखांच्या या वाक्याला तत्कालीन जे आमच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रिन्सिपल होते D.G. कर्वे, त्यांनी असं पत्रावरून उत्तर दिलं होतं, सर तुम्ही म्हणता ते योग्य आहे, चिलखत तर आहेच, पण त्या चिलखतांमुळंच खरं त्या उच्च शिक्षणाला झळाळी येते, हे तेवढंच सत्य आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर या लोकांची जबाबदारी खूप वाढती आहे, खूप जबाबदारी वाढणार आहे. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी अशी आहे की ज्या कारणाकरता ही तुम्हाला शिष्यवृत्ती दिली त्याचा खर्च, त्याचा उपयोग त्या कारणाकरताच केला गेला पाहिजे, त्याचं कुठेही डायव्हर्सिफिकेशन केलं नाही गेले पाहिजे. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. दुसरी एक जबाबदारी अशी आहे, जी संस्था तुम्हाला ही शिष्यवृत्ती देते त्या संस्थेकडून संस्थेच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत त्याची पूर्तता तुम्हाला केली पाहिजे. या प्रत्येक संस्थेला असं वाटत असतं, मी जे काही काम करतोय त्या कामामध्ये या मुलाने देखील पार्टिसिपेट व्हावं, या मुलाने देखील यामध्ये काय सूचना कराव्यात. त्यामुळे मला आत्ताच कळलं, ज्यावेळी सनी निमण्णी या मुलांना एकदा मिटिंगला बोलवलं होतं, मला तुमच्याकडनं काय सूचना हव्या आहेत. आज मला जवळजवळ असं आढळलं सनीशी बोलताना की जवळ 1400 विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती दिल्यात. या 1400 विद्यार्थ्यांकडून त्याला काही सूचना पाहिजे होत्या. अशा प्रकारे आपल्या पुढच्या पिढीला शिष्यवृत्ती देण्यासाठी त्यांनी आपल्या वतीने काम करावं अशी त्याची अपेक्षा होती. त्या सभेला फक्त 30 लोक हजर होती. ही नैतिकता नाही, ही तुमची जबाबदारी नाही. बऱ्याच वेळेला मी असं आढळतो, अनेक ठिकाणी सामुदायिक विवाह होतात. सामुदायिक विवाह झाल्यानंतर पुढच्या विवाहाच्या वेळी मागच्या विवाहावाल्याने त्याला हजर राहणं अपेक्षित असतं. आज तुम्ही बघायला 1400 मुलं जर आज तिथं उपस्थित असती, कारण मला मिळालं गरज सरो वैद्य मरो ही उच्च शिक्षणाचं काम नाही आहे. उच्च शिक्षण आहे पण नैतिकतेचा अभाव आहे. त्यामुळे नैतिकतेशिवाय उच्च शिक्षणाला कुठलंही महत्त्व नाही. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही अशी एखादी गोष्ट करता की ज्यांनी पुरस्कार तुम्हाला दिला आहे, ज्यांनी तुम्हाला शिष्यवृत्ती दिली, त्या संस्थेची, सामाजिक संस्थेची अशी अपेक्षा असेल की तुम्ही पण त्याच्या कामामध्ये हातभार लावला पाहिजे, तुम्ही पण तुमच्या वतीनं हे वाढवलं पाहिजे, तर निश्चितच ही अपेक्षा तुम्हाला पूर्ण करता आली पाहिजे. त्यामुळं नैतिकता म्हणजे नेमकं काय? त्यामुळे उच्च शिक्षण आज खूप मोठं आहे. आत्ताच त्यांनी सांगितलं की दीपक शिकारपूरकर बोलले की सनी 25 वर्षांनी एखाद्या व्यक्ती तुझ्यासमोर येऊन उपस्थित राहिला आणि त्यांनी सांगितलं, सनी 25 वर्षापूर्वी तुम्हाला शिष्यवृत्ती दिली होती, आज मी मोठा उद्योजक झालो. ही खरी नैतिकता. परंतु आज गेल्यानंतर बाहेर तुम्ही विसरत असाल, ज्यांनी आपल्याला हातभार लावला आहे, ज्यांनी आपल्याला प्रगतीमध्ये तो वाटेकरी आहे, त्याचं स्मरण जर आपल्याला नसेल तर मी त्याला या शिक्षणाला उच्च शिक्षण मानत नाही. त्यामुळे अशा प्रकारे माझी एक नम्र विनंती आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना, तुमच्याबरोबर तुमच्या मनामध्ये कधी जर बघायला जाल तर नागरिक सुविधांबद्दल, या नागरिकांबद्दलचा आत्मभाव, या समाजाबद्दलचा आत्मभाव तुमच्या मनामध्ये आला पाहिजे, तरच त्या शिक्षणाला महत्त्व आहे असं मी मनापासून मानतो. आणि त्याच विचारानं आज आबांनी काम केलं आणि तोच विचार पुढे नेण्याकरता सनी त्या कार्यामध्ये झटत आहे. त्यामुळे मुलांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही आजच मनामध्ये पक्क बाळगा
उद्या अमेरिकेला गेल्यानंतर अनेकांनी, मी अनेक ठिकाणी अशा गोष्टी ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो, आपले वृद्ध आई वडिलांकरता ते आजारी असताना अनेक परवा तर एकतर असं घटना घडली, आईवडील इथे एक्सपायर्ड झाल्यानंतर तिकडच्या मुलांनी सांगितलं मला यायला वेळ नाही, मला व्हॉट्सअपवर त्यांचा फोटो दाखवा, त्यांचं अंतकर जे संस्कार आहेत ते व्हॉट्सअपवर दाखवा. हे उच्च शिक्षण जरी असलं तरी त्या नैतिकता नसेल तर त्या उच्च शिक्षणाला समाजामध्ये काडीचीही किंमत नाही. त्यामुळे आज मला असं वाटलं, मी सहज सनेला विचारलं, 1400 मुलांना तो आजपर्यंत शिष्यवृत्ती दिली आहे आणि आज त्या सगळ्या मुलांनी इथं आलं पाहिजे होतं एकत्रपणे, कारण तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली, तुम्ही हे काम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. अजून आपल्या गरजू लोक आहेत त्यांना आणलं पाहिजे, त्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षणाकडे तुम्हाला वाटचाल त्यांची केली पाहिजे. आणि हेच मला वाटतं, असं जर तुम्ही केलं तरच मला वाटतं या सनी जे काय काम करतोय त्या शिष्यवृत्ती फलित आहे असं मला मनापासून वाटतं. पण यात वेळ खूप झालेला आहे, अनेक जण इथं बोललेलेच आहेत, पण माझं वाक्य आज फक्त मला या विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा होता. विद्यार्थ्यांनी पक्का एक मनामध्ये लक्ष ठेवा, नैतिकता कधीही विसरू नका. नैतिकता नसेल तर उद्या अत्यंत मोठा डॉक्टर झाल्यानंतर देखील रोग्याला तुम्ही पिळवणूक करत असाल. परवा गडकरी साहेबांनी एक गोष्ट सांगितली. गडकरी साहेब असं म्हणाले, त्या विधानसभेमध्ये एका आमदाराचं ऑपरेशन करायला त्या डॉक्टरांनी खूप मोठी रक्कम मागितली होती ज्यावेळी गडकरी साहेब विधानसभेत होते. आणि गडकरी साहेबांनी त्याला विचारतो, इतकी रक्कम तो का मागितली? त्यावेळी त्यानं सांगितलं, तो या डायलॉग पिक्चरमधला, उसको जाके पूछो जिसने मेरे से उतना पैसा लिया था. त्यामुळं त्या माणसाचा हात लोकांनी हल्ला केला वगैरे, पण अशा प्रकारे तुम्ही किती मोठे व्हा, उच्च शिक्षण व्हा, पण तुमच्या सत्संग बुद्धीला पटत असेल, तुम्ही जे काय करता ते चुकीचं करता, कुणीही सांगितलं तरी अजिबात करू नका. हे असं तुम्ही वागाल तर या शिष्यवृत्तीचे फलित आहे असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आणि सनीला आज त्याला जे आत्मिक समाधान आहे, आज त्याला सगळ्यात मोठं समाधान काय आहे, तो जे काय काम करतो त्याचं त्याला समाधान आहे. कोणी त्यामुळे त्याच्या पाठीवर थाप मारणं, कौतुक करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आपण सतत त्याच्या पाठीशी आपण उभं राहूया. इतकं बोलून आज या अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं त्याबद्दल मी फनीचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या समारंभाला उपस्थित असणारे पद्मभूषण डॉक्टर शांब मुजुमदार, आदरणीय अर्जुनजी खोतकर, नवले साहेब, जगद्गुरू कृपांकित डॉक्टर चेतनानंद पुणेकर, अजयजी जगताप, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे भैया निकम, आदित्यजी आणि आदरणीय बाळासाहेब आनसकर, या सगळ्यांचे औपचारिक आभार मानत नाही, सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सोमेश्वर फाउंडेशनचे हजारो कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या हातांनी कष्ट घेतलेले आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. ध्वनी संयोजन, LED स्क्रीन ऑपरेट करणारे आमचे दादा, या सगळ्यांचे मनापासून आभार. शिष्यवृत्ती ज्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि आजच्या या कार्यक्रमाची सांगता झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद. शुभरात्री. बाळासाहेब आनसकर मुलांबरोबर आपला फोटो